हॅलो एव्हरीवन, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. आणि आजचा आपला टॉपिक आहे प्रोजेक्शन ऑफ प्लेन. ऑलरेडी आपण बेसिक्स काय आहे प्लेन्सचं ते बघितलेलं आहे आणि आता प्रॉब्लेम नंबर 1 प्रोजेक्शन ऑफ प्लेन मधला सॉल्व्ह करणार आहोत. ओके, ज्यांनी कुणी पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्या, कारण किती टाईपच्या प्लेन्स असतात: रेक्टँग्युलर, पेंटागॉन, हेक्सागॉन, सर्कल, सेमी सर्कल, स्क्वेअर, खूप सारे रोम्बस, खूप सारे प्लेन्स मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, त्याचा शेप कसा असतो. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. प्रॉब्लेम नंबर 1 प्रोजेक्शन ऑफ प्लेन. एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड करून घ्या. अ रेग्युलर प्लेन ABCD विथ साइड AB is equal to 30 mm. A rectangular plane ABCD with side AB is equal to 30 mm and CD is equal to 50 mm. एक रेक्टँग्युलर प्लेन दिलेली आहे की ज्याची एक लेंथ, एक साइड AB जी आहे ती 30 mm आहे आणि दुसरी जी लॉंग लेंथ असती कुठल्याही रेक्टँगलची ती 50 mm दिलेली आहे. हॅज इट्स सरफेस इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल 40 डिग्री विथ HP. वी नो दॅट हॉरिझॉन्टल प्लेन मीन्स HP. हॉरिझॉन्टल प्लेनला तो जो सरफेस आहे रेक्टँग्युलर सरफेस तो इन्क्लिनेशन मध्ये 40 डिग्री दिलेला आहे. इफ वन ऑफ इट्स शॉर्टर एज, रेक्टँगल आहे म्हणजे एक लॉंग एज असणार आणि एक शॉर्ट एज असणार, ठीक आहे. इफ वन ऑफ इट्स शॉर्टर एज इज इन HP. आता या लाईनचं मिनिंग काय आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे प्लान लेंथ ऑफ लॉंगर साइड इज इन्क्लाइन्ड with VP by 50 degree and draw its projections. असं एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर गिवन डेटा काय दिला एकदा ते बघा, नंतरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. एक प्लेन दिलेली आहे रेक्टँग्युलर प्लेन. प्लेन वर्ड यूज असेल किंवा प्लेट असेल किंवा लॅमिना, कुठलाही वर्ड यूज असू शकतो. तर एक साइड AB आणि BC दोन्हीच्या लेंथ दिल्यात. त्यानंतर अँगल विथ HP 40 डिग्री अँड इन शॉर्ट सांगायचं झालं तर अँगल विथ VP 50 डिग्री. आता एवढा सगळा गिवन डेटा दिलेला असताना प्रोजेक्शन्स कसे ड्रॉ करायचे प्लेन्सचे, ठीक आहे. आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून बघणार आहोत डायरेक्टली बोर्डवर, ठीक आहे. त्याआधी एकदा परत थोडंसं झूम केलं मी, जे दिलेलं आहे ते प्रॉब्लेम स्टेटमेंट रेक्टँग्युलर प्लेनचं आहे. यानंतर देखील आपण प्रॉब्लेम बघणार आहोत पेंटागॉनल प्लेनचे, हेक्सागॉनल प्लेनचे, स्क्वेअरचे. हा प्रॉब्लेम एकदा समजून घ्या, सिंपल प्रॉब्लेम आहे. हा जर समजला तरच तुम्हाला पेंटागॉन, हेक्सागॉन, अजून जे काही आहे स्क्वेअर, रोम्बस ते प्रॉब्लेम समजतील, ठीक आहे. तर 2 अँगल दिलेले आहेत, एक हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर, एक व्हर्टिकल प्लेन बरोबर आणि 2 साइड्स दिलेल्या आहेत. चला तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता प्रोजेक्शन ऑफ प्लेनचे प्रॉब्लेम्स हे 2 मेथडने सॉल्व्ह केले जातात. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑक्झिलरी प्लेन मेथड, त्या मेथडनी कसे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. ओके, चला तर डायरेक्टली बोर्डवर हा प्रॉब्लेम आपण सुरू करूया. प्रोजेक्शन ऑफ प्लेन बोर्डवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलेलं आहे अँड गिवन डेटा प्लेन ABCD रेक्टँग्युलर प्लेन, साइड AB 30 mm and BC 50 mm, अँगल विथ HP 40 डिग्री, अँगल विथ VP 50 डिग्री. फाईन. आता सगळ्यात पहिले तर XY लाईन आपल्याला ड्रॉ करायची. मी प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये सुद्धा सांगितलं होतं की ती लाईन फेंट असेल. ओके, तर शॉर्टर एज इज इन HP असा तिथे एक सेंटेन्स आहे. जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्यामध्ये आहे की शॉर्टर एज इज इन HP मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन. ज्या वेळेस कुठलाही ऑब्जेक्ट, प्लेन्स, कुठलीही प्लेन रेक्टँग्युलर असेल किंवा प्लेट असेल किंवा लॅमिना असेल, जे काही आहे पेंटागोनल असेल, सर्कल असेल, हॉरिझॉन्टल प्लेनवर आहे असं त्यावेळेस XY लाईनच्या खाली त्याचा टॉप व्ह्यू येईल, ठीक आहे. हा जो आहे रेक्टँगल हॉरिझॉन्टल प्लेनवर म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर ठेवल्यावर वरतून टॉपनी त्याचा आपल्याला टॉप व्ह्यू किंवा ऍक्च्युअल शेप दिसेल. तर इन दिस केस ऍक्च्युअल शेप इज अ रेक्टँग्युलर. राईट. आणि ABCD आपण ज्यावेळेस XY लाईनच्या खाली म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये नेमिंग देत असतो त्यावेळेस ABCD असं नेमिंग देतो. फ्रंट व्ह्यू मध्ये असेल त्यावेळेस A', B' असं नाव देत असतो, ठीक आहे. आता हा इट इज इन केप्ट इन HP, सो शॉर्टर एज म्हणल्यानंतर मग ही शॉर्ट एज इथे येईल. रेक्टँगल आहे 30 mm साइड आणि BC 50 mm. 30 mm म्हणजे ही आणि BC 50 mm ही. एरो हेड्स कसे दिले, डायमेन्शनिंग कसं दिलंय ते बघा. आता ह्याच शेपचा जो
फ्रंट व्ह्यू येणार आहे. तो जो फ्रंट व्ह्यू आहे तो तुम्हाला हा रेक्टँगल तुम्ही ड्रॉ केल्याच्या नंतर एक लेंथ 50 आणि एक 30 तुम्हाला प्रोजेक्शन्स वरती घ्यायचे एक्झॅक्टली असे. आता ते जे पॉइंट्स असतील ते पॉइंट असतील ए आणि बी. हे दोन्ही पॉइंट इथं फ्रंट व्ह्यू मध्ये येतील म्हणून आपण त्याला ए डॅश बी डॅश असं नेमिंग करणार. ठीक आहे. सी आणि डी हे दोन्ही पॉइंट इथे येतील म्हणून याला सी डॅश डी डॅश असं नेमिंग करणार आहोत. ठीक आहे. आता एक्स वाय लाईन फेंट असेल पण या रेक्टँगलचा फ्रंट व्ह्यू इथं दिसतोय ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश मध्ये, तर मग तेवढाच पोर्शन इथून एवढा तो डार्क असेल. ठीक आहे. म्हणजे ए डॅश पासूनची ही जी लाईन आहे पूर्ण एक्स वाय लाईन फेंट असेल, फक्त ए डॅश पासून ही डी डॅश पर्यंत ही जी लाईन आहे ती असेल डार्क लाईन. ठीक आहे. तर हा झाला ह्या रेक्टँगलचा फ्रंट व्ह्यू आणि हा आहे टॉप व्ह्यू. तुम्ही इथं तसं नेमिंग पण करू शकता. आपण सगळ्यात एंडिंगला ते नेमिंग करूयात. ओके. आता हे पहा एबीसीडी शॉर्टर एज इज इन एचपी मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ठेवलेला आहे. साइड आपण प्लॉट केलं. आता दोन इम्पॉर्टंट पॉइंट आहेत इथं दिले पहा. अँगल विथ एचपी 40 डिग्री अँड अँगल विथ व्हीपी 50 डिग्री. ठीक आहे. अँगल विथ व्हीपी आपण थोड्या वेळाने बघूयात. अँगल विथ एचपी 40 डिग्री या केस मध्ये जर दिलाय तर काय असतं की बघा कुठलीही प्लेन आहे तर ती इन्क्लिनेशन मध्ये आहे, हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर इन्क्लाइन झाली आहे. ठीक आहे. अँगल किती एचपी मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. आता ती जर इन्क्लिनेशन आलंय तर ही आहे पहिली स्टेप. यामध्ये तुम्हाला 2 स्टेप आणि अजून एक अँगल अशा 3 स्टेप मध्ये डायग्राम्स ड्रॉ करायचे असतात. तर ही झाली पहिली स्टेप, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पहिली स्टेप. आता आपण सेकंड स्टेप कडे जम्प करणार आहोत. पहिल्या स्टेप मध्ये जो गिव्हन डेटा आहे त्यानुसार तुमचा जो प्लेन आहे प्लेट आहे ते ड्रॉ करून घ्यायचं. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं बघा. हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर जो काही अँगल असेल इथे 40 डिग्री दिलाय, काही प्रॉब्लेम मध्ये 35 असेल, त्यामध्ये 45 असेल, जे काही आहे तो अँगल तुम्हाला घ्यायचा आहे. त्याआधी पहिला जो पॉइंट आहे या फ्रंट व्ह्यूचा ए डॅश बी डॅश तो पॉइंट थोडस डिस्टन्स सोडून इथं तुम्ही घेऊ शकता ए डॅश बी डॅश. ओके. आता ही लेंथ जर 50 आहे तर त्याला पॅरलल ही लेंथ आहे, त्यालाच पॅरलल ही लेंथ आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये पण ती लेंथ 50 mm एवढीच असेल. ठीक आहे. मग आता इन्क्लिनेशन किती दिलंय. ही जी लाईन आहे पुढे जाऊन काय होती की इन्क्लाइन होती. ठीक आहे. अँगल कितीला तर 40 डिग्रीला. म्हणजे तुम्हाला काय करायचं ही लाईन इथून इन्क्लिनेशन दाखवायची 40 डिग्री अँगलला. तर आपण काय करूयात इथून काय करू एक 40 डिग्री अँगलला एक लेंथ मी ड्रॉ करतो. आता इथं ती दिलेली आहे आता ही जी लाईन आहे ती असेल एंड पॉइंट आहे सी डॅश डी डॅश, सी डॅश आणि डी डॅश. ओके. आता हा जो अँगल त्यांनी दिलेला आहे तो अँगल आहे 40 डिग्री. ए डॅश काय केलं आपण फक्त एक अँगल घेतलाय. यानंतरची जी स्टेप आहे ती पण महत्वाची स्टेप आहे. ए डॅश बी डॅश लाईनचा फ्रंट व्ह्यू हा होता. ठीक आहे. आता ते इन्क्लिनेशन झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही शेप असेल आफ्टर इन्क्लिनेशन इट विल गेट रिड्यूस. इथं रेक्टँगल आहे पण ज्यावेळेस इन्क्लिनेशन होईल त्यावेळेस तो पुढे शेप तो रिड्यूस होईल. ओके. मग तो कदाचित स्क्वेअर बनेल किंवा अजून काही होईल किंवा डायमेन्शन्स रिड्यूस होतील. तर बघूयात आपण काय करायचं की फक्त हे प्रोजेक्शन ऍज इट इज खाली घ्यायचे तुम्ही इथून इथपर्यंत फेंट लाईन्सनी. जे काही प्रोजेक्शन्स असतात ते सगळे फेंटच असतात. ठीक आहे. आता ए बी किंवा त्याला पॅरलल आहे सी डी तुम्ही इथून पण प्रोजेक्शन घेणार आहात म्हणजे ही लेंथ तर चेंज होणार नाही. ठीक आहे. ही लेंथ जी आहे ती चेंज होणार नाही. चेंज फक्त या ए बी या लाईन मध्ये चेंज होईल. ठीक आहे. आपण प्रोजेक्शन घेऊया. ठीक आहे. आता हे प्रोजेक्शन्स घेतलेत मी. इथं जे प्रोजेक्शन मॅच होत आहेत त्यानुसार तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करता येईल. पहिले तर तुम्हाला ते नेमिंग देऊन घ्यायचंय.
ए चे प्रोजेक्शन इथं आहे, ठीक आहे, लेफ्ट पासून राईटला आलेले ए चे प्रोजेक्शन आणि ए डॅश चे प्रोजेक्शन इथून खाली आलेले आहेत, म्हणून हा जो पॉइंट असेल तो असेल पॉइंट ए, ठीक आहे. बी चे प्रोजेक्शन इथून आहेत, बी डॅश पॉइंट इथून खाली येतोय, दोन लाईन्स एकमेकांना जिथं टच होतील, बी पासून आलेली आणि बी डॅश पासून आलेली, तर हा पॉइंट असेल बी. तर एक्स वाय लाईनच्या खाली एबीसीडी असेच नाव द्यायचे, एक्स वाय लाईनच्या वर ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश असे नेमिंग द्यायचे, ठीक आहे. सी पॉइंट इथून पुढे येतोय, सी डॅश पॉइंट इथून खाली येतोय, दोन्ही इथे टच होतील, तर मग हा जो पॉइंट असेल हा असेल सी. त्याच पद्धतीने डी प्रोजेक्शन आणि डी डॅश चे प्रोजेक्शन हा पॉइंट असेल डी. केअरफुली जर तुम्ही बघितलं तर इथे जनरली एखादा तुम्ही रेक्टँग्युलर प्लेट किंवा प्लेन किंवा लॅमिना ऑब्झर्व करा, हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे ग्राउंडवर ठेवलेला, ग्राउंड फ्लोअरवर जमिनीवर ठेवलेला आहे. तुम्ही त्याला ज्यावेळेस फ्रंटनी पाहता त्यावेळेस स्ट्रेट लाईन दिसेल आणि टॉपनी वरतून ज्यावेळेस पाहता तेव्हा तो कम्प्लीट रेक्टँगल दिसेल, पण ज्यावेळेस तो पुढे जाऊन इन्क्लाइन होईल, ठीक आहे, ती लाईन पुढे जाऊन ज्यावेळेस इन्क्लाइन होईल किती डिग्रीला, हा शेप जो असतो तो रिड्यूस होतो. आता यामध्ये रिड्यूस झालेलं काय, ए बी ही लेंथ तर सेमच राहिली, म्हणजे 30 आहे, हे 30 असेल, 30 असेल, 30 असेल, पण हे जर 50 आहे तर ऑब्वियस हे रिड्यूस होणारच. तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ कराल तेव्हा बघा हे किती रिड्यूस होईल, ते डिपेंड असेल अँगल नुसार. या प्रॉब्लेम मध्ये थोडं रिड्यूस झालंय, अँगल जर अजून जास्त असतं तर ते अजून रिड्यूस झालं असतं, ठीक आहे. आता जो पार्ट दिलेला आहे त्यातला आपण ए बी बी सी हे सगळं ड्रॉ केलंय, अँगल विथ एच पी हे देखील ड्रॉ झालंय, ठीक आहे. फक्त आता काय की अँगल विथ व्हीपी म्हणजे ही जी आता पहिली स्टेप आपण ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. इथं मी आता नाव देऊन घेतो, तुम्ही पण काय करायचंय, नेमिंग ज्यावेळेस द्याल त्यावेळेस या डायग्रामच्या बरोबर मधोमध सेंटरला किंवा या डायग्रामच्या मधोमध सेंटरला दिली तरी हरकत नाही. इथे हे असेल फ्रंट व्ह्यू आणि हा असेल खाली टॉप व्ह्यू. तुम्ही ते दोन फ्रंट लाईन मध्ये द्या म्हणजे प्रॉपर ते दिसेल, ठीक आहे. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू, हा देखील फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. आता अँगल विथ 40 डिग्री झाले कम्प्लीट प्रॉब्लेम मध्ये. आता बाकी काय, फक्त हे अँगल विथ व्हीपी हे प्लॉट करायचं राहील, ठीक आहे. म्हणजेच एक प्लेन जी असेल रेक्टँग्युलर प्लेन ती हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर इन्क्लिनेशन झाल्यावर आणि व्हर्टिकल प्लेन बरोबर इन्क्लिनेशन झाल्यावर कशी दिसेल ते बघायचं आहे, ठीक आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट जर तुम्ही केअरफुली रीड केलं तर त्यांनी काय म्हणलंय की प्लान ऑफ अ रेक्टँगल इज इन्क्लाइंड 50 डिग्री विथ व्हीपी. प्लान म्हणजे काय, आपण फ्रंट व्ह्यू असतो त्याला एलिव्हेशन म्हणतो, टॉप व्ह्यू असतो त्याला प्लान म्हणतो, आणि हा प्लान पुढे जाऊन रिड्यूस झालाय इन्क्लिनेशन मुळे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हेक्सागोन असेल, पेंटागोन असेल, जर इन्क्लिनेशन झालं तर इथला अँगल हा रिड्यूस होतो, ठीक आहे. आता प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू काय आहे की टॉप व्ह्यू 50 डिग्री विथ व्हीपी. इथं इन्क्लिनेशन ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला सिम्पली एकच गोष्ट करायची आहे की तुम्ही इथून पुढे एक लाईन घ्या, ठीक आहे. ही लाईन एक्स वाय ला पॅरलल असेल, एक्स वाय पासून जरी 50 डिग्री घेतलं तरी हरकत नाहीये, किंवा ही लाईन एक्स वाय ला पॅरलल आहे, इथून जरी हा प्लानच आहे, हा टॉप व्ह्यूच आहे, तिथून जरी तुम्ही 50 डिग्री अँगल घेतला तरी सुद्धा हरकत नाहीये, ओके. मग आता मी काय करणार आहे, या लाईन पासून असा 50 डिग्री अँगल, ठीक आहे, म्हणजे इथून अँगल होईल असा एक मी 50 डिग्री अँगल इथे ड्रॉ करतो, ठीक आहे. हा जो अँगल असेल हा असेल 50 डिग्री मीन्स अँगल विथ व्हर्टिकल प्लेन, ठीक आहे. तुम्ही एकतर एक्स वाय लाईन पासून घ्या, हरकत नाही, एक्स वाय लाईनला ही पॅरलल आहे म्हणून मग मी तो इथून घेतला आहे. व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल, हा अँगल कुठला होता, हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर होता, आणि हा अँगल जो आहे तो व्हर्टिकल प्लेन बरोबर आहे. आता या पुढची जी स्टेप आहे ती केअरफुली बघा. यापुढे काय करायचं आपल्याला की एक व्ह्यू तर मिळालाय, व्हर्टिकल प्लेन किंवा व्हीपी बरोबर इन्क्लिनेशन झाल्याच्या नंतर ती डायग्राम कशी दिसेल हे तुम्हाला बघायचं, ठीक आहे. आता त्यासाठी काय की तुम्हाला ही जी लाईन आता तुम्ही ड्रॉ केली त्या लाईनला काहीतरी नेमिंग तुम्ही देऊन ठेवा. ही एक्स वाय लाईन आहे, तर मग तुम्ही या लाईनला x1 y1 असं म्हणू शकता, ठीक आहे. आता एक का एक्स वाय लाईन ही होती, इथं आपण नाव काय दिलं x1 आणि y1. असं का, कारण तुम्हाला हा जो व्ह्यू आहे ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश ते जे पॉइंट्स आहेत
ते पॉइंट्स एक्स वाय लाईनच्या वरती आहेत, तसेच इकडे सुद्धा प्लॉट करायचे x1 y1 च्या साईडला, आणि त्याला रेफरन्स तुम्हाला इथलाच घ्यायचा आहे. कसा रेफरन्स घ्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक पॉइंट मधून ही जी डायग्राम आहे A B C D हे 4 पॉइंट आहेत, त्या चारही पॉइंट मधून तुम्हाला काय करायचंय, या लाईनला x1 y1 ला परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. ओके, ही जी लाईन आहे या लाईनला आता मी काय केलंय, डी पासून एक x1 y1 ला काय केलं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. मग ती ड्रॉ करण्यासाठी तुम्ही ड्राफ्टरचा यूज करा, रोल अँड ड्रॉ यूज करा किंवा सेट स्क्वेअर यूज करा. ठीक आहे, हे इन्स्ट्रुमेंट यूज करायचेच आहेत. ओके, आता ह्या लाईनला जरी मी पॉइंट सी मधून अजून एक लाईन दिली, पॉइंट ए पासून एक लाईन घेतली आहे, ठीक आहे, पॉइंट बी पासून एक लाईन घेतली, सर्व लाईन्स ह्या 90 डिग्री असतील. सर्व लाईन्स ह्या x1 y1 ला 90 डिग्री असतील. ओके, आता xy आणि x1 y1 हे रेफरन्स साठी फक्त सेम थोड्या वेळ कन्सिडर करा पॉइंट घेण्यासाठी. ठीक आहे, 50 डिग्री घेतल्यानंतर x1 y1 ला प्रत्येक पॉइंट मधून आपण काय केलं, x1 y1 ला परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ केल्या, a पासून b पासून c पासून आणि d पासून. ठीक आहे, यानंतर जी स्टेप आहे ती स्टेप तुम्हाला काय करायचंय की x1 y1 वर जे पॉइंट आहेत, समजा a आणि b, a डॅश b डॅश x1 y1 वर आहेत ना, xy वर आहेत ना, तर मग x1 y1 वर सुद्धा ते प्लॉट करायचे. कसं, xy वर आहेत a पॉइंट, मग a पॉइंट इथे x1 y1 वर कुठे, तर या ठिकाणी आहे, मग इथे येईल a डॅश पॉइंट. ठीक आहे, b पॉइंट xy वर आहे, हा b पॉइंट इकडे घेतलाय, x1 y1 वर सुद्धा तुम्हाला काय करायचंय, तो बी पॉइंट जो आहे तो बी पॉइंट तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, आता त्यानंतर जे आहे पॉइंट सी चं जे काही डिस्टन्स आहे, इथं तुम्ही असं मेजर करा, हे डिस्टन्स किंवा कंपास मध्ये घ्या आणि सी पॉइंट वर इथून मार्क करा. इथे जे काही डिस्टन्स आहे ते मेजर करून ह्या इकडे तुम्हाला मार्क करायचं आहे पॉइंट सी चं डिस्टन्स. ओके, मग आता पॉइंट सी इथून एवढं मी मेजर केलं, इथून इथे घेतला, इथे दिला पॉइंट सी. ठीक आहे, त्यानंतर पॉइंट डी हा जो आहे डी डॅश, ठीक आहे, एक्स वाय पासून जेवढा आहे ना तेवढाच इथून पुढे x1 y1 पासून इथे एक आर्क करा, तो असेल पॉइंट डी डॅश. सगळीकडे डॅश नाव द्या, कारण इथे वरती a डॅश b डॅश आहे, इथे सुद्धा a डॅश b डॅश c डॅश d डॅश असं नेमिंग करा. ठीक आहे, आता हे पॉइंट मिळाल्याच्या नंतर ह्या लाईन सगळ्या फेंट असतील ना, सगळ्यात शेवटी मी सांगेल की डार्क लाईन कुठल्या आणि फेंट कुठल्या. ठीक आहे, तर मग हे ए बी सी डी हे पॉइंट जे आले जातात ते सगळे तुम्ही डार्क लाईननी जॉईन करून घ्या. इथं ए आणि डी जॉईन आहे ना, किंवा मग यामध्ये ए आणि डी जॉईन आहे, तर मग इथं सुद्धा ए आणि डी तुम्ही जॉईन करा. बी आणि सी जॉईन आहे, तर इथं सुद्धा बी आणि सी जॉईन करा. आणि ठीक आहे, अशा पद्धतीने तो जो आहे तो ट्रायंगल रेक्टँगल जे काही आहे तर ते येणार आहे. जो ट्रायंगलचा प्रॉब्लेम असेल तर इथे ट्रायंगल येईल, रेक्टँगलचा असेल तर इथे रेक्टँगल येईल, पेंटागॉन असेल तर इथे पेंटागॉन येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. म्हणजे हा असेल फ्रंट व्ह्यू पहिली स्टेप, हा असेल टॉप व्ह्यू ही पहिली स्टेप, केप इन हॉरिझॉन्टल प्लेन. सेकंड स्टेप इन्क्लिनेशन विथ HP इथे दिलंय, आणि थर्ड स्टेप इन्क्लिनेशन विथ VP व्हर्टिकल प्लेन बरोबर इन्क्लाइन केल्याच्या नंतर हा शेप कसा दिसेल. ठीक आहे, रेक्टँगल दोन्ही इन्क्लाइन केल्याच्या नंतर कसा दिसेल. ठीक आहे, आता या सगळ्या डायग्राम मध्ये A डॅश पासून D डॅश डार्क असेल, हा रेक्टँगल डार्क असेल, हे इन्क्लिनेशन ही लाईन डार्क असेल, हा छोटा स्क्वेअर झालाय किंवा रिड्यूस रेक्टँगल झालाय हा डार्क असेल. त्यानंतर आता जे पॉइंट तुम्ही प्लॉट केले तो पार्ट सुद्धा डार्क असेल रेक्टँगलचा. बाकी सगळ्या लाईन्स XY फेंट, हे प्रोजेक्शन घेतलेले फेंट, हे प्रोजेक्शन फेंट, ही लाईन फेंट, x1 y1 सुद्धा फेंट, आणि इथून ज्या 90 डिग्री लाईन्स घेतल्या त्या सुद्धा फेंट असतील. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्रोजेक्शन ऑफ लाईनचा पहिला प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केलाय, हा इथे संपतोय. तर पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण काय करणार आहोत की एक प्रॉब्लेम पेंटागॉनवर, एक हेक्सागॉनवर, स्क्वेअरवर, असे भरपूर प्रॉब्लेम घेणार आहेत. तर कनेक्टेड राहा या अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर.